नमस्कार मित्रांनो, मी शिवमोडकोते. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा बदल जो आता वेबसाईटवरती करण्यात आलेला आहे. वेबसाईटवरती नवीन 2 ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहे. यामध्ये भरपूर जण चर्चा करत आहेत की पैशाची वसुली होणार आहे का? कारण नवीन ऑप्शन ॲड झाले आहे. याची जी माहिती आहे ती आपण व्हिडिओमधून समजून घेणार आहे. या पोर्टलवरती 2 ऑप्शन ॲड झालेले आहेत. पहिला ऑप्शन आहे जो संजय गांधी योजनेचा. संजय गांधी योजनेअंतर्गत ज्यांना पैसे मिळतात त्या संदर्भात एक ऑप्शन. तो ऑप्शन नक्की काय आहे ते आपण समजून घेऊया. आणि दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन चेक करता येणार आहे. काय बद्दल आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे. तोपर्यंत चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे राईट साईडला अर्जदार लॉग इन या पर्यायावर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे इथे एक नवीन पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर इथे तुम्हाला एक कॅप्चा दिलेला आहे. हा कॅप्चा व्यवस्थितपणे खालील बॉक्समध्ये तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा इथे टाकल्यानंतर इथे तुम्हाला राईट साईडला लॉग इन हा पर्याय दिसत आहे. तर या लॉग इन या पर्यायावर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा, इथे तुम्हाला नवीन एक पेज ओपन दिसेल. तर तिथे तुम्हाला लेफ्ट साईडला ॲप्लिकेशन सबमिटेड म्हणजेच केलेले अर्ज, इथे आपल्याला ॲप्लिकेशन सबमिटेड वर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा, इथे तुमच्या पुढे नवीन एक पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला आत्तापर्यंत जेवढे तुम्ही इथे अर्ज केलेले आहेत इत्यादी तुम्हाला इथे दाखवले जातील. पहा मित्रांनो, इथे अर्जदाराचे नाव, अर्जदाराचा ॲप्लिकेशन नंबर, अर्जदाराचा फोटो आणि ॲप्लिकेशन स्टेटस इत्यादी माहिती तुम्हाला दाखवत होती. तर मित्रांनो, आता इथे नवीन एक ऑप्शन इथे ॲड झालेला आहे, संजय गांधी. हा ऑप्शन काय आहे आपण पाहूया. पहा मित्रांनो, इथे काही महिलांचे इथे नो असे दाखवत आहेत. तर अशा महिलांना काहीही प्रॉब्लेम नाही. या महिलांचे हे पैसे लाडक्या बहीण योजनेचे येत राहतील. अशा महिलांना काहीही प्रॉब्लेम नाही. तर काही महिलांचे इथे यस असे दाखवत असेल तर अशा महिलांना लाडक्या बहीण योजनेचे हे पैसे मिळणार नाहीत. कारण ह्या महिला संजय गांधी या योजनेचे किंवा कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे मिळत आहेत. अशा महिलांना सरकारी योजनेचे पैसे मिळत आहेत म्हणून इथे त्या महिला लाडक्या बहीण योजनेचा हा लाभ घेऊ शकत नाहीत. मित्रांनो, काही महिलाचे इथे यस आले असेल आणि त्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया आला नसेल तर अशा महिलांना सुद्धा पैसे येणार नाहीत. तर काही महिला म्हणत असतील तर आमच्या इथे यस आहे पण इथे आम्हाला पैसे आलेले आहेत, तर अशा महिलांचे हे पैसे वसूल होऊ शकतात. कारण ह्या महिला संजय गांधी किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहेत म्हणून या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हा लाभ घेता येणार नाही. मित्रांनो, हा ऑप्शन इथे आपला क्लिअर झालेला आहे. तर मित्रांनो, इथे नवीन दुसरा एक ऑप्शन इथे आलेला आहे. पहा ॲक्शनमध्ये इथे आपल्याला पैशाचं एक चिन्ह दिसत आहे. तर यामध्ये आपल्याला आतापर्यंत महिलांना किती पैसे भेटले आणि कोणत्या बँकेमध्ये हे पैसे आलेले आहेत इत्यादी संपूर्ण माहिती या ऑप्शनमध्ये इथे आपल्याला दाखवली आहे. चला तर एखाद्या महिलाचे इथे आपण ओपन करून पाहू. पहा मित्रांनो, इथे पहिल्यांदा इथे आपल्याला ॲप्लिकेशन नेम दाखवेल, इथे बँकेचे नाव दाखवेल आणि इथे अकाउंट नंबर, ट्रान्झॅक्शन डेट, कोणत्या बँकेत इथे आपले पैसे गेलेले आहेत ती बँक इथे आपल्याला दाखवलेली आहे. तिथे अकाउंट नंबर दाखवलेला आहे, तारीख दाखवली आहे, कोणत्या तारखेला हे पैसे आपल्या अकाउंटवर आलेले आहेत आणि रिमार्क क्रिएटेड दाखवलेला आहे आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस इथे पेड असे दाखवलेले आहेत आणि किती अमाऊंट आपल्या खात्यावर इथं आलेली आहे. तर इत्यादी संपूर्ण माहिती आपल्याला इथे दाखवली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.